श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपल्या व्हिडिओचा विषय काय असणार आहे थंबनेलवरून लक्षात आलंच असेल. गोकर्णीचं झाड आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला असावं? हे झाड नशिबाचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे हे झाड आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. त्याचबरोबर हे असल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणते कोणते फायदे होतात, हे आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला लावल्यामुळे जास्तीचे फायदे होतात आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, आर्थिक समृद्धी येण्यासाठी आणि सुखशांतीचं वातावरण निर्माण होण्यासाठी, त्याचबरोबर लग्न जमण्यासाठी गोकर्णाच्या फुलाचे खूप सारे उपायसुद्धा आपण करू शकतो. हे उपायसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं. यालाच अपराजिता असं देखील म्हटलं जातं. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेमध्ये केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत. घरामध्ये गोकर्णीचं झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदते. तर जाणून घेणार आहोत की गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे आपल्याला मिळतात. गोकर्ण फुलाचे फायदे. धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखलं जातं. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुखशांतीचं वातावरण राहतं. भगवान विष्णूंची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीमध्ये शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर मानलं जातं. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मनसुद्धा स्थिर राहते. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते आणि त्यामुळे घरातील सर्व कामे व्यवस्थितरित्या होत असतात. गोकर्ण फूल घरामध्ये वास्तुनियमानुसार लावावे तरच त्याचे फायदे मिळत असतात. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावणं शुभ मानलं जातं. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला सुद्धा आपण हे ठेवू शकतो. गुरुवारी आणि शुक्रवारी चौघडी या मुहूर्तावर गोकर्णी लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जवळजवळ सर्वांच्याच घरामध्ये पैशांची कमतरता आढळते. अनेक वेळा पैशांची कमतरता भेडसावत असते. पैशांच्या या कमतरतेवर मात करण्यासाठी अनेक युक्त्या आणि उपाय केले जातात. बऱ्याच वेळा पैशांची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय खूप प्रभावी ठरत असतात. आर्थिक चणचण जर भासत असेल तर त्या व्यक्तींनी सोमवारी किंवा शनिवारी नदीमध्ये अपराजिताची 3 फुले वाहून द्यावीत. त्याचबरोबर मुलाखतीला जाण्यापूर्वी गोकर्णीचं फूल जर आपल्या खिशामध्ये ठेवलं तर आपल्याला त्या मुलाखतीमध्ये यश मिळतं, नोकरी मिळते. वैवाहिक जीवनामध्ये जर काही समस्या असतील तर तरीसुद्धा आपण या फुलांचा उपयोग करू शकतो. आता पहिला जो उपाय बघितला, ज्यांना आर्थिक चणचण भासत असेल त्यांनी सोमवारी किंवा शनिवारी नदीमध्ये अपराजिताची 3 फुले वाहिल्यास त्यांची आर्थिक उन्नती होते. परंतु आपल्याला हा उपाय सतत 3 आठवड्यांपर्यंत करायचा आहे. म्हणजे सलग 3 सोमवार किंवा 3 शनिवार आपल्याला नदीमध्ये ही फुले सोडायची आहेत. त्याचबरोबर मनासारखी नोकरी मिळावी असं वाटत असेल तर 5 फुलांसह तुरटीचे 5 तुकडे आपण देवासमोर अर्पण करा. दुसऱ्या दिवशी अपराजिताचे फूल पर्समध्ये ठेवा. मुलाखतीला जाण्यापूर्वी हे आपल्याला अपराजिताचं फूल आणि हे 5 तुकडे सोबत घेऊन जायचं आहे. असं केल्याने सुद्धा आपल्याला मनासारखी नोकरी मिळते. त्याचबरोबर प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पैसा असला तरी सुख शांती असतेच असं नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये पैशासोबतच सुख शांती समाधान पाहिजे असेल तर शनिवारी शनिदेवाला
निळ्या अपराजिताच्या फुलांची माळ अर्पण केल्याने शनिदेवसुद्धा प्रसन्न होतात. शनिदेवाला ही फुले अर्पण केल्याने आयुष्यात येणारे संकटे संपतात. याशिवाय जीवनात प्रगती आणि सुखशांतीसाठी सोमवारी शिवलिंगावर निळे किंवा मग पांढरे अपराजितेचे फूल अर्पण करावे. जर लग्न जमत नसेल, विवाह होत नसेल किंवा वैवाहिक जीवनात तुम्हाला अडचणी येत असतील तर 5 अपराजितांची फुले एका निर्जन ठिकाणी मातीत गाडून टाकावीत. जमीन खोदताना लाकडी काड्या वापराव्यात. या युक्तीने विवाह किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळत असते. मनामध्ये जर तुमची एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्णच होत नसेल तर मनोकामना पूर्ण करण्यासाठी निळ्या अपराजिताचा हार करून देवी, भगवान विष्णू आणि शिव यांना अर्पण करावा. असे केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. त्याचबरोबर जीवनामध्ये आनंदसुद्धा येतो. तर अशा पद्धतीचं हे गोकर्णीचं झाड किंवा अपराजिताचं झाड प्रत्येकाच्या घरामध्ये असायला हवं. आता कोणी म्हणेल की हे मग कोणत्या कलरमध्ये असावं, कोणत्या रंगाचं असावं? निळ्या रंगाचं झाड जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम. पांढऱ्या रंगाचं झाडसुद्धा बघायला मिळतं. त्याचबरोबर गुलाबी रंगाचं सुद्धा बघायला मिळतं. फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण असं नाव पडलं आहे. गोकर्णाच्या फुलांचा रंग गडद निळा असतो. तसेच फिकट निळा, फिकट गुलाबी, सफेद या रंगाची ही फुले असतात. रंग कोणताही असो, गर्द हिरव्या पानांमध्ये ही फुले अगदी उठून दिसतात आणि ह्या फुलांचा वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा खूप फायदा होत असतो. जर पानांचा रस आल्याच्या रसासोबत दिला तर आपल्याला घाम कमी येतो. मधुमेह असणाऱ्यांना जास्त घाम येतो, त्यांच्यासाठी ह्या पानांचा रस उपयुक्त ठरतो. साप चावल्यावर विष बाहेर काढण्यासाठी शरीरातून चावलेल्या जागेवर गोकर्णाचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. शेंगांच्या रसाचे थेंब जर रोज नाकात घातले तर अर्ध डोकेदुखीपासून मुक्ती मिळते. थेंब टाकल्यास कानदुखीपासून सुद्धा आराम मिळतो. गोकर्णाचा उपयोग शरीर शुद्धीसाठी केला जातो. शरीरात अनेक दिवसापासून जमा झालेले विष बाहेर टाकून शरीर शुद्धी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जाऊ शकतो. मेंदुरोग संबंधित जवळजवळ सर्वच आजारांवर याचा उपयोग होतो. जसे विसराळूपणा, वाचलेले न आठवणे, मुलांच्या समस्येवर सुद्धा याचा उपयोग होतो. आवाजासंबंधित स्वरयंत्र, गळ्याचे आजार बरे करण्यासाठी सुद्धा हे लाभकारी ठरतं. गोकर्णीची पाने चहामध्ये टाकून पिल्यास हृदयरोग आणि श्वसनासंबंधी आजारसुद्धा कमी होतात. गोकर्णीच्या पानांचा काढा करून पिल्यास ताप, जुलाब, मळमळ सारख्या आजारांवर औषधी उपचार म्हणून सुद्धा फायदा होतो. असे एक ना अनेक वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा या गोकर्णीच्या फुलाचे फायदे आहेत. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.